मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचा आपल्याच यूट्यूब चॅनल स्कूल ऑफ टेकमध्ये। मित्रांनो, आपल्या चॅनलवर मागील काही दिवसापासून व्हिडिओ अपलोडिंग बंद होते, परंतु आता व्हिडिओ अपलोडिंग सुरू केलेली आहे। तरी शाळा आणि विद्यार्थ्यांच्या संबंधित सर्व प्रकारची ऑनलाईन कामांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ युडाईस प्लसमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करावे याच्या बाबतीत आहे। मित्रांनो, 30 जून 2025 पर्यंत आपल्याला विद्यार्थ्यांना युडाईस प्लसच्या स्टुडंट मॉड्यूलमध्ये प्रमोट करावायची आहे। त्यांच्या प्रमोशन करण्यासाठी गूगलमध्ये टाईप करा युडाईस। पहिली वेबसाईट येईल आपल्या समोर, त्याच्यावर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्यूलवर जा। पुढच्या पेजवर आपल्याला आपला राज्य सिलेक्ट करायचा आहे। गो म्हणा, नंतर सर्व मॉड्यूल आपल्यासमोर या ठिकाणी दिसणार आहे। यापैकी स्टुडंट मॉड्यूल, त्याच्या समोरील लॉग इन बटनवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही असा लॉग इन पेज येणार आहे। त्या लॉग इन पेजवर आपल्याला आपल्या शाळेचा युडाईस क्रमांक आणि आपला पासवर्ड टाकायचा आहे। ते टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि लॉग इन म्हणा। लॉग इन केल्यानंतर काही असा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे। त्यापैकी लाल रंगाचा 2025-26 या टॅबवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपल्या शाळेची माहिती काय आपल्या समोर या ठिकाणी येणार आहे। ती माहिती पाहून घ्या आणि या पेजला क्लोज करा। क्लोज केल्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस येणार आहे। आपण स्टुडंट मॉड्यूलवर आलेलो आहोत। डाव्या बाजूला जे टॅब दिसत आहेत त्या टॅबपैकी आपल्याला स्टुडंट मोमेंट अँड प्रोग्रेशनवर क्लिक करा। त्याचा एक सब टॅब त्याच्या खाली येणार आहे, प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असा पेज येणार आहे। प्रोग्रेशन मॉड्यूलमध्ये गो या बटनावर क्लिक करा। गो या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर काही असा इंटरफेस येणार आहे। या ठिकाणी आपल्याला ज्या वर्गाचा प्रमोशन करायचा आहे सिलेक्ट क्लासवर क्लिक करा आणि तो वर्ग या ठिकाणी निवडा। आपण या ठिकाणी 5वा वर्ग सिलेक्ट केला। आता 5व्या वर्गाच्या ज्या तुकड्या असतील त्यापैकी आपल्याला ज्या तुकडीचा, ज्या सेक्शनचा प्रोग्रेशन करायचा आहे, प्रमोशन करायचा आहे तो निवडा। आपण ए या ठिकाणी निवडलेला आहे। नंतर गो म्हणा। पहा आपल्यासमोर इयत्ता 5वीच्या ए तुकडीमधील विद्यार्थ्यांचे नाव या ठिकाणी येणार आहे आणि डाव्या बाजूला विद्यार्थ्याचे नाव, त्याचा पेन नंबर, सगळी माहिती या ठिकाणी दिसणार आहे। त्याच्या पुढच्या कॉलममध्ये आपल्याला 4 टॅब दिसत आहे। या 4 टॅबमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती आपल्याला भरायची आहे। त्या 4 टॅबपैकी पहिली टॅब आहे प्रोग्रेशन स्टेटस। क्लिक करा। 3 ऑप्शन मिळत आहे। 3 ऑप्शन मी थोडक्यात आपल्याला सांगतो। पहिला ऑप्शन आहे विद्यार्थी परीक्षा देऊन पास झालेला असेल तर पहिला निवडा। दुसरा आहे विद्यार्थी नापास झालेला असेल, रिपीट करणार असेल तर दुसरा निवडा। आणि तिसरा ऑप्शन आहे प्रमोटेड पास विदाउट एक्झामिनेशन। विना परीक्षा म्हणजे परीक्षा दिली नाही तरी आपण त्याला प्रमोट केला आणि पुढच्या वर्गात टाकलेला आहे तर तिसरा ऑप्शन निवडायचा आहे। पण या विद्यार्थ्याच्या संबंधित आपण पहिला ऑप्शन निवडणार आहे, प्रमोटेड पास विथ एक्झामिनेशन। हा झाला पहिला टॅब। त्याच्या खाली आहे मार्क इन पर्सेंटेज। या विद्यार्थ्याला मार्क किती टक्के मिळालेले आहे तर मी या ठिकाणी टाकतो पूर्णांकमध्ये मार्क टाकावा लागेल आपल्याला। ठीक आहे, 80% या विद्यार्थ्याला मार्क मिळालेले आहे। त्याच्या खालचा टॅब आहे नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडंट। मागच्या वर्षी हा विद्यार्थी एकूण कामाच्या दिवसापैकी शाळेत किती दिवस हजर होता किंवा होती, तर या ठिकाणी आपण हजर दिवस टाकलेले आहे। त्याच्या खाली आहे स्कूलिंग स्टेटस, म्हणजे प्रमोट झाल्यानंतर, पास झाल्यानंतर तो विद्यार्थी स्कूलिंग स्टेटस म्हणजे या शाळेत राहणार आहे की एखाद्या दुसऱ्या शाळेत TC घेऊन गेलेला आहे, हे आपण याला सिलेक्ट करू। 2 ऑप्शन आपल्यासमोर दिसत आहे। स्टडीइंग इन सेम स्कूल म्हणजे पुढच्या 6व्या वर्गातही हा विद्यार्थी आपल्या शाळेत आहे तर हा पहिला ऑप्शन घ्यायचा आहे, किंवा तो आपल्याकडे पास झाला आणि TC घेऊन गेला असेल दुसऱ्या कोणत्या शाळेत तर हे दुसरा ऑप्शन घ्यायचा आहे। लेफ्ट स्कूल विथ TC विदाउट TC म्हणजे शाळा सोडली असेल तर दुसरा ऑप्शन। पण हा विद्यार्थी आपल्या शाळेत आहे म्हणून मी या ठिकाणी स्टडीइंग इन सेम स्कूल सिलेक्ट करतो। त्याच्या पुढे आहे तो विद्यार्थी पास होऊन आता 6व्या वर्गातल्या कोणत्या सेक्शनमध्ये गेला, तो ए मध्ये गेला किंवा बी मध्ये गेला, तो विद्यार्थी ए मध्ये गेलेला आहे। आपण या ठिकाणी ए तुकडी निवडलेली आहे
आणि त्याच्या पुढे जाऊन आता आपण ॲक्शनमध्ये अपडेट या बटनावर क्लिक करणार आहोत. अपडेट या बटनावर क्लिक केल्यानंतर एक पॉपअप विंडो आपल्या समोर येणार आहे. त्याला आपण ओके म्हणायचं आहे आणि पहा या ठिकाणी पेंडिंग जे दिसत होता त्या ठिकाणी डन असा आलेला आहे आणि त्याच्या पुढे आहे प्रमोट केल्याची दिनांक आणि वेळ दिसत आहे. ठीक आहे. त्याच्या खाली आता याच प्रकारे दुसरा विद्यार्थी घ्यायचा आहे. हा विद्यार्थी आपण या ठिकाणी प्रमोट पास झालेला आहे, त्याची टक्केवारी टाकतो. आता आपण या ठिकाणी त्याची टक्केवारी आपण टाकलेली आहे पूर्णांकामध्ये. त्याचे 1000 दिवस आपण या ठिकाणी टाकत आहोत. त्याच्या खाली स्कूलिंग स्टेटसमध्ये हा विद्यार्थी जर TC घेऊन गेला असेल तर खालचा ऑप्शन घ्यायचा आणि या शाळेत आपल्या शाळेत शिकत आहे तर आपण वरचा ऑप्शन घेऊ. ठीक आहे. अशा प्रकारे त्याच्या पुढे आता 6व्या वर्गातला सेक्शन घ्यायचा तर ए सेक्शनमध्ये गेलेला आहे. नंतर अपडेट म्हणा. अपडेट केल्यानंतर ओके म्हणा. आता हे 2 विद्यार्थी आपण या ठिकाणी प्रमोट केलेले आहे. त्याप्रमाणे जर आपण शाळेतील शेवटच्या वर्गाचा जर प्रमोशन करत असाल, समजा या शाळेत 7वा वर्ग शेवटचा वर्ग आहे, शेवटच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांच्या प्रमोशन करत असताना आपल्याला या ठिकाणी प्रोग्रेशनमध्ये आपल्याला प्रमोटेड किंवा जे काही आहे ते भरावं लागेल आणि पर्सेंटेज विद्यार्थ्याचा भरावा लागेल. नंतर 1000 दिवस भरल्यानंतर स्कूलिंग स्टेटसमध्ये आपल्याला या ठिकाणी फक्त एकच ऑप्शन दिसणार आहे, लेफ्ट स्कूल विथ TC. कारण हा शेवटचा वर्ग आहे, पुढचा वर्ग या शाळेत नाही, म्हणून आपल्याला लेफ्ट स्कूल विथ TC घ्यावा लागेल आणि या ठिकाणी 8वा वर्ग नसल्यामुळे हा ऑप्शन सेक्शन निवडण्याचा आपल्याला लॉग दिसणार आहे आणि इथून आपल्याला फक्त अपडेट म्हणायचा आहे कारण आपल्या शाळेत पुढचा वर्ग 8वा नाही. ठीक आहे. असे याच प्रकारे एक विद्यार्थी आपल्याला प्रमोट करायचा आहे. वर्गातले सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरून झाल्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला फायनलाइज नावाचा एक टॅब दिसणार आहे. त्या टॅबवर क्लिक करणे आवश्यक आहे. हे पहा खालच्या बाजूला सर्व विद्यार्थ्यांची पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपण या ठिकाणी फायनलाइजचा टॅबवर क्लिक करू. या प्रकारे आपण एका तुकडीची किंवा एका वर्गाची माहिती भरू शकतो. याच प्रकारे प्रत्येक वर्गाची माहिती आपल्याला भरून फायनलाइज करायची आहे. तर मित्रांनो, हा होता आपला विद्यार्थी प्रमोशन करण्याबाबतचा UDICE प्लसचा हा एक व्हिडिओ. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ अतिशय सोप्या आणि सरळ भाषेमध्ये सोप्या पद्धतीमध्ये आपल्या चॅनलवर आपण अपलोड करणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.